हॅलो, वेलकम टू भाग्यश्री व्लॉग। तर आता आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स चाललोय ट्रिपला। तर आम्ही ट्रिपला कुठे चाललोय हे बघण्यासाठी तुम्ही हा व्लॉग एंड पर्यंत पहा। तर सर्वप्रथम मी माझ्या फॅमिली मेंबर्सना इंट्रोड्यूस करते। हा आहे माझा दादा, हे आहेत आमचे ड्रायव्हर भाऊ, हा आहे माझा भाऊ, याचं नाव आहे योगेश, हे आहेत माझे मम्मी पप्पा, हे आहेत माझे काका, ते पण माझे काका, हे आहेत माझे मिस्टर, यांचं नाव सुमित, या आहेत माझ्या काकी, या पण आहेत काकी, हे आहेत माझे जीजू, ही आहे माझी दीदी, ही आहे माझी मोठी ताई, ही आहे माझी चिल्लर गँग। तर आता आम्ही सर्वप्रथम निघालो आहे गोकर्ण महाबळेश्वर या ठिकाणी। आम्ही सकाळी 6:30 वाजता कोल्हापूरमधून निघलो होतो। तुम्ही बाजूला बघू शकता किती सुंदर इमारत बांधली आहे आणि या प्रवासामध्ये आता आम्हाला प्रचंड भूक लागली आहे, त्यासाठी आम्ही कुठेतरी नाश्त्यासाठी थांबतोय। या हॉटेलमध्ये फक्त डोसा, उत्तप्पा आणि इडली याच्या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही। सर्वप्रथम आमचीच डिश आलेली आहे आणि बाकी सगळे वेट करतायत। बाकी सर्वांचा अजून डिश आली नाही। हॉटेलचे इंटिरियर खूप छान आहे। नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला निघालो। अचानक माझा भाऊ मला म्हणला, तू मला व्लॉगमध्ये घेत नाही आहेस। तर मी त्याच्याकडे कॅमेरा दिला, तो स्वतःचं शूट करत होता। माझी मम्मी हळूच त्याच्याकडे बघत होती। त्यानंतर त्याने ड्रायव्हर भाऊंकडे कॅमेरा फिरवला आणि आता प्रवासामध्ये आम्ही डान्स करायला चालू केलं। डान्स करता करता आम्ही कधी गोकर्ण महाबळेश्वरमध्ये पोचलो आमच्या लक्षात पण नाही आलं। या मंदिरामध्ये प्रवेश करताना पुरुषांसाठी लुंगी उपरण तर स्त्रियांसाठी चुडीदार किंवा साडी कंपल्सरी आहे। इथे शॉर्ट्स, वन पीस अशा प्रकारचे कोणतेही कपडे अलाउड नाही आहेत। हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार। इथे काही स्त्रिया देवासाठी लागणारे बेल, फुलं अशा प्रकारचे साहित्य घेऊन उभे राहिलेले आहेत। इथून आता आतमध्ये आपली एंट्री होते। हे मंदिर सकाळी 6 ते 12:30 आणि संध्याकाळी 5 ते 8 या वेळेतच चालू असतं, त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर या वेळेमध्येच यावं लागेल। मंदिरामध्ये फोटोज, व्हिडिओसाठी परवानगी नाही आहे, तरी पण मी सर्वांच्या नकळत 1-2 फोटोज घेतले, ते तुम्ही बघू शकता। गोकर्ण महाबळेश्वरमध्ये वडिलांचं म्हणजेच शंकर महादेवांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत त्यांच्या मुलाचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा यांचं दर्शन घेण्यासाठी। तर आता इथूनच 1 ते 1.5 तास अंतरावर इदगुंजी गणपती देवाचं मंदिर आहे, तिथे आम्ही निघालो आहोत। हा आहे मंदिराचा प्रवेशद्वार। खूपच सुंदर, रेखीव, देखणा असा हा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारावर तुम्ही वरती बघू शकता आपले महादेव शंकर, आपली पार्वती माता, महादेव शंकरांच्या मांडीवर आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा आणि आपल्या पार्वती मातेच्या मांडीवर कार्तिकेय आहेत। तसेच तिथे खाली नंदी आहेत आणि बाजूला ऋषीमुनी तर एका बाजूला नारद मुनी आहेत। हा प्रवेशद्वार बघितल्यानंतर खूप छान वाटतं आणि आता मंदिरामध्ये दर्शनासाठी जाते मी। तर गर्दी बघू शकता तुम्ही आणि या मंदिरामध्ये पण फोटोज, व्हिडिओज घेण्यासाठी परवानगी नाही आहे। आता इथे दर्शन झाल्यानंतर मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघते। पुढचा प्रवास तुम्ही माझा नेक्स्ट व्लॉगमध्ये पहा आणि हा व्लॉग मी आत्ता इथेच थांबवते। धन्यवाद।